मागील पानावरून. ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. नमस्कार. मागील पानावरूनच्या आजच्या भागात मी ओंकार तुम्हाला एका अशा व्यक्तिमत्वाचा परिचय करून देणार आहे, जी व्यक्ती नाट्यविश्वाशी संबंधित आहे. आता नाटक म्हटलं की त्या झगमगत्या पडद्यामागं असणारं, आपल्याला अचंबित करणारं, मोहित करणारं असं एक अनोखं नाट्यविश्व असतं. म्हणजे आत्ताची वेबसिरीजची दुनिया असेल किंवा त्याच्या आधी मोठ्या पडद्यावरचा सिनेमा असेल, त्याच्या आधी ही रंगभूमी होती. म्हणजे लोकरंगभूमी असेल किंवा मग प्रोसेनियम बेस्ड असं नाट्यविश्व असेल. आपल्या सगळ्यांनाच त्याची भुरळ आहे. आपल्यासमोर जो जिवंत देखावा सादर होतो त्यात आपण रंगून जातो, नाही का हो? पण तुम्हाला माहिती आहे की पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये आधी स्त्रियांचे रोल्स पण पुरुषच करायचे, त्या भूमिका पुरुषांकडूनच केल्या जायच्या. पण पुढं मग स्त्रिया पण या व्यवसायात यायला लागल्या. अशा सुरुवातीच्या काळात बिनोदिनी दासी, कोलकात्यामधली एक 12 वर्षांची मुलगी, जिला या क्षेत्राची भुरळ पडली आणि रंगभूमी खुणावायला लागली. पुढं या बिनोदिनी दासीनं, ज्यांना नॉटी बिनोदिनी असंही बंगालमध्ये ओळखलं जातं, त्यांनी 12 वर्ष ते त्यांच्या वयाच्या साधारण 23-24 वर्षांपर्यंत 80 भूमिका केल्या आणि बंगाली रंगभूमी गाजवली. आजही त्यांचं नाव बंगाली रंगभूमीसोबत अत्यंत अतूटपणे जोडलं गेलेलं आहे. तर या बिनोदिनी दासी यांचं पूर्वायुष्य म्हणजे रंगभूमीवर येण्याच्या आधीचा काळ हा अत्यंत हलाखीचा आणि खडतर असा होता. म्हणजे वेश्या व्यवसाय जिथं परंपरागत अर्थाने चालत आलेला आहे, अशा घरात जन्माला आलेली मुलगी, तिच्या बाबतीत काय प्रकारचं वातावरण असू शकतं, आणि तेही 19व्या शतकामध्ये, आपण कल्पनाच केलेली बरी. तर मी म्हटलं तसं बिनोदिनी दासी यांची आई आणि आजी ह्या दोघीही वेश्या व्यवसाय करणाऱ्या होत्या. त्यांचं घर थोडंसं मोठं असल्यामुळं त्यातल्या काही खोल्या या भाड्यानं दिल्या गेल्या होत्या. आणि त्यांच्या एक भाडेकरू गंगाबाजी, त्यांनीच बिनोदिनी दासी यांना रंगभूमीचा परिचय करून दिला असं म्हटलं जातं. तर बिनोदिनी साधारण 9 वर्षांच्या होत्या ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा नाटक पाहिलं. आणि मग जो त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला, त्यांनी इतिहास घडला. त्यांनी ते नाटक पाहिलं आणि त्या अत्यंत प्रभावित झाल्या. त्यांना त्या कलेची भुरळ पडली. त्यांना वाटायला लागलं की आपणही त्या रंगभूमीवर असायला हवं. आणि मग त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांना भेटले गिरीशचंद्र घोष, बंगाली रंगभूमीशी संबंधित अतिशय महत्त्वाचं नाव, स्टार थिएटरशी जोडलं गेलेलं. तर तेच त्यांचे नाट्य प्रशिक्षक बनले. आणि त्यांनी म्हणजे गिरीशचंद्र घोष यांनी बिनोदिनी यांना नाटकातले बारकावे समजावून सांगायला सुरुवात केली. बिनोदिनी दासी यांचं अभिनय कौशल्य पाहून प्रेक्षक भारावून जायला लागले. आणि मग एकापाठोपाठ एक भूमिका त्यांच्या वाट्याला यायला लागल्या, ज्याच्यामध्ये द्रौपदी, सीता, कैकई, आयेशा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू ही तर त्यांची भूमिका अत्यंत गाजली. अगदी रामकृष्ण परमहंस यांच्यापर्यंत या भूमिकेची ख्याती पोहोचली. आणि मग एकदा रामकृष्ण परमहंस स्वतः बिनोदिनी दासी यांची ही भूमिका पाहण्यासाठी नाट्यगृहात आले. त्यांनी बिनोदिनी यांचं काम बघितलं. त्यांना ते काम खूप आवडलं. त्यांनी त्यांचं कौतुकही केलं. म्हणजे विचार करा, नाटक पाहणारा सर्वसामान्य प्रेक्षक ते रामकृष्ण परमहंस यांच्यासारखे महान संत यांच्यापर्यंत बिनोदिनी दासी यांचं काम पोहोचलेलं होतं. आता नाट्यव्यवसायात असलेली अभिनेत्री, इतकं नाव होतंय आणि त्या नावाभोवतीचं वलय अनेकांना प्रभावित करतंय, हे घडत होतं. पुरेसा पैसाही मिळत होता. घर त्याच्यावर चालत होतं. त्यामुळं कुटुंबीयही आनंदात होते. पण या सगळ्या वातावरणात बिनोदिनी दासी यांच्याबद्दल काय घडत होतं? त्या स्वतः किती समाधानी होत्या. म्हणजे
त्यांना त्या भूमिकांमधून कदाचित आनंद मिळत असेल, प्रेक्षकांची वाहवा त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल, पण एक स्त्री म्हणून, एक नाट्यकलावंत म्हणून त्यांच्या आजूबाजूचं वातावरण पोषक होतं का? बंगाली रंगभूमीचा विचार करताना अपरिहार्यपणे येणारं हे बिनोदिनी दासी नाव, अनन्यसाधारण असं व्यक्तिमत्व, ज्यांच्या भूमिकांचे दाखले आजही दिले जातात, त्यांचं व्यावसायिक आयुष्य, वैयक्तिक आयुष्य यातला संघर्ष कसा होता? एका वेश्येची मुलगी अशी जी बिनोदिनी दासीची ओळख होती, ती त्यांच्या अभिनेत्री असण्यापेक्षा वरचढ होती. आणि ही वेश्येची मुलगी, ही जी ओळख आहे, तो एक कलंक होता जो सतत त्यांच्यासोबत राहिला, त्यांचा अपमान करत राहिला. समाजाकडून त्यांना तिरस्काराची वागणूक मिळाली. कसं असं असू शकतं? एका बाजूला तुमचं इतकं कौतुक होतंय, तुम्हाला लोक डोक्यावर घेत आहेत, तुमचं नाव होतंय, आणि त्याच वेळी तुम्हाला दुसऱ्या नजरेनेही पाहिलं जात आहे. हे सगळे अनुभव पुढं समाजासमोर आले. बिनोदिनी दासी या धाडसी होत्या, बंडखोर होत्या. त्यामुळे त्यांना जे जे भोगावं लागलं, सहन करावं लागलं, ते सगळं त्यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहिलं. तर मागील पानावरूनच्या पुढच्या भागात बिनोदिनी दासी यांची ही 2 पुस्तकं आणि त्यांचं लेखन कर्तृत्व याबद्दल आपण बोलणार आहोत. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. मागील पानावरून.